लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। माणिकपुंजच्या शेतकऱ्याचे मागण्यांसाठी नांदगाव पंचायत समिती समोर उपोषण। शेतकरी विनायक शहादू वाघ यांचे बेमुदत उपोषण। बातमी आहे नांदगाव येथून। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या माणिकपुंज येथील शेतकरी विनायक शहादू वाघ यांचे वृक्ष लागवड अनुदान मिळणे आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव, माणिकपुंज ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि अमोल लक्ष्मण दरेकर ग्राम रोजगार सेवक यांची चौकशी करून अनुदान रक्कम मिळावी तसेच इतर काही मागण्यांसाठी नांदगाव तहसील कार्यालय येथे दिनांक 3 मार्च 2025 रोजी म्हणजेच सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून मात्र शासन आणि प्रशासन याकडे दखल घेते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथील शेतकरी विनायक शहादू वाघ यांनी ग्रामपंचायत मार्फत वृक्षारोपण लागवड केली होती, परंतु यांचे अनुदान मजूर मास्टर माणिकपुंज ग्रामपंचायतीचे ग्राम रोजगार सेवक अमोल लक्ष्मण दरेकर यांनी संबंधित शेतकऱ्याला न विचारता त्याच्या मर्जीतील मजुराची हजेरी भरून त्याच्या नावे परस्पर अनुदान काढले आहे। चौकशी करून सदरची रक्कम मिळावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी म्हणून दिनांक 3 मार्च 2025 रोजी सोमवारपासून नांदगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। सदरच्या उपोषणाचं निवेदन तहसील कार्यालय नांदगाव, पंचायत समिती कार्यालय नांदगाव, पोलीस स्टेशन नांदगाव आदींना सदरचे निवेदन देण्यात आले आहे। नांदगाव तालुक्यात सदरच्या शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून नांदगाव तालुक्यात सदरची तक्रार पहिलीच आहे। आता या कष्टकरी शेतकऱ्याकडे संबंधित अधिकारी आणि शासन आणि प्रशासन काय दखल घेते याकडे नांदगाव तालुक्यातील संपूर्ण ग्रामस्थांचे आणि नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे। तुमचं माझं नाव विनायक शहादू वाघ, राहणार माणिकपुंज, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। काय म्हणणं आहे तुमचं? तुमची तक्रार काय आहे? म्हणणं असं आहे की मी 2022 मध्ये रोजगार हमीकडे अर्ज केला पंचायत समितीकडे। त्या रोजगार हमी मार्फत मला 500 वृक्षाची लागवडीचं पत्र मंजूर झालं। ते पत्र घेतलं, मी काम सुरू केलं। काम सुरू केल्यानंतर त्याला जिओ टँक करायला लावलं। त्या जीव टाकून केला स्वयंरोजगारला। नाव त्याचं नाव अमोल लक्ष्मण दरेकर। जिओ टँक केल्यानंतर मी गेलो, आता यांनी मस्त टाकलं। मी सगळे डॉक्युमेंट घरचे काही गावातले 2 लोकांचे दिले, त्यांचे काढून टाकले आणि त्याचे जवळचे डॉक्युमेंट जोडून परत पैसे काढून घेतले। त्याच्या जवळचे माणसं का? हा, त्याच्या जवळचे। त्याचे नाव सांगते की तुम्हाला काही? हा, काही सांगता। कोण कोणत्या नावावर पेमेंट काढते? एक वाल्मिक विनायक वाघ, एक चंद्रभान आपलं विनायक चंद्रभान वाघ, आणि एक त्यांची बाई आहे, त्या बाईचं नाव मला माहीत नाही, आणि काही गावातले त्यांचे नाव माहीत नाही। त्यांच्या नावावर पेमेंट काढत असं तुमचं म्हणणं? हा, पेमेंट दिलं नाही की त्यांच्या नावावर काढते? नाही का? पेमेंट दिलंच नाही। पेमेंट दिलं असतं काय राहील पाहिजे। आता तुमचं मत काय याच्यामध्ये? आता कारवाई झाली पाहिजे कोणावर? हा, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याला कोणावर झाली पाहिजे? तो रोजगार सेवक कमी केला पाहिजे आणि आपले पैसे मिळाले पाहिजे। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.